नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागर हा एकटाच इथे बाहेर बसलेला असतो. तो फोनमध्ये आता मुक्ता, सई, आदित्य या सर्वांना पाहत असतो. त्यांचा फॅमिलीचा फोटो बघत तो म्हणतो, मुक्ता तुम्ही सवय करा आता माझ्यापासून दूर राहण्याची. तितक्यात आता मुक्ता तिथे आलेली असते आणि मुक्ताने सागरचं असं बोलणं सर्व काही ऐकलेलं असतं. ती म्हणते हो का, आणि लगेच सागरच्या समोर येते. तितक्यात सागरच्या हातातून फोन पडतो आणि त्याच्यातील फॅमिली फोटो पाहून मुक्ता अजूनच डिझर्व करते. तर प्रेक्षकांनो, इथे आता मुक्ता खूप चिडलेली आहे सागरवरती. ती म्हणते की कुठे तुमची फ्लाईट? एखाद्या माणसाला फ्लाईट चुकली ना की तो असं धडपडत पळतच एअरपोर्टवर थांबतो आणि तुम्ही काय इथे असं निसड्या मनाने इकडे बाकड्यावर बसलेले आहात का? काय प्रॉब्लेम का आहे? घरी का नाही आलात? आणि हे काय रिटर्न गिफ्ट? हे असं सुंदर असं इतकं छान गिफ्ट मला देऊन चाललेलं आहात का तुम्ही? आणि मागे राहणाऱ्याने काय करायचं? मी तुम्हाला डिझर्व करते की तुम्ही मला डिझर्व करताय? काय चाललंय? मागे राहणाऱ्याने फक्त विचार करत बसायचा का? विक्षिप्त मनाला सावरायचं का? आणि बाकीचे निघून जातात. आता मुक्ता खूप चिडलेली असते. ती खूप रडतही असते आणि सागरला उत्तर विचारत असते की का असं वागताय तुम्ही? मला उत्तर हवंय. सागर म्हणतो की मुक्ता, तुझ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाही आहे. प्लीज मला अडवू नको. मला जाऊ दे. होईल तुला सवय. कसं आहे ना, माझ्याशिवाय तुला त्रास होईल आता. पण नंतर तू सवय करून घे. मी खूप चुकलोय. मी तुझ्यावर संशय घेतला. तुला त्रास दिला. तुला वाईट समजलो. आपलं लग्न झालंय. पण तरीसुद्धा मी एक चांगला नवरा म्हणून तुझा नाही राहू शकलो. त्यामुळेच मला तुझ्यापासून दूर जायचं आहे. प्लीज मुक्ता. मग मुक्ता चिडते आणि त्या डिवोर्स पेपरची अशी घडी करते आणि सागरला ती आता मारू लागते. पायावर, हातावर, पाठीवरती आणि म्हणते की हे ना मी आधीच करायला हवं होतं. जेव्हा तुम्ही माझा गुलाबजाम टाळला, माझ्या तोंडावर टॉवेल फेकला, तुम्ही माझ्याशी जे काही वागत आलं ना तेव्हाच हे करायला लागत होतं. आणि त्या दोघांची भांडणं पाहून मुक्ता आता त्याला मारायलाच लागते. तर सर्वजण लोक तिथे जाणारे येणारे गोळा होऊन मुक्ता आणि सागरची गंमत पाहत असतात. तरी मात्र मुक्ता ही हात उगारतच असते. सागर म्हणतो की मुक्ता बस कर आता, का मारताय मला? सगळी लोक इथे जमा होऊन बसलेली आहेत आणि ते गंमत पाहताय. थांबा जरा, आपण एकतर बसून बोलूयात. मुक्ता म्हणते काय पाहू द्या ना लोकांना, पण त्यांनाही कळू द्यात की नवरा जर चुकला तर बायको कशी शिक्षा देते नवऱ्याला ते. आणि काय हो, इतक्या वेळ तर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तरही द्यायचं नव्हतं आणि आता काय म्हणताय की बसून बोलूया? का आता नाही आहे का तुमची फ्लाईट? तुम्हाला उशीर नाही होते का? जायचं आहे ना तुम्हाला? चला ना मग, सोडते मी. मुक्ता मुद्दामूनच आता त्याची विकेट घेत असते आणि सागर हा खूपच इमोशनल झालेला असतो. तो म्हणतो मी नाही आहे तुमच्या लायक, म्हणून मला जायचं आहे. मी तुम्हाला आत्तापर्यंत फक्त छळलं त्रास देत आलो आणि हेच मला सहन होत नाही आहे. तुमच्या स्टोरीचा विलन आहे मी, विलन. तेव्हा मुक्ता म्हणते हो ना, माझ्या स्टोरीचे विलन तर आहात, पण माझ्या आयुष्याचा हिरो तुम्ही आहात हे कसं सांगू मी तुम्हाला? सागर, मी तुम्हाला दूर नाही राहू शकत तुमच्यापासून. तुम्हाला कळतंय का? मुक्ता आता खूप रडायला लागते आणि सागरसुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. मुक्ता आता सर्व काही सांगायला लागते की मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत सागर. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ज्या दिवशी तुम्ही मला सोडून जाल ना आणि अचानक ती थांबते, तर सागर म्हणतो मग काय कराल? तर मुक्ता म्हणते मरून जाईल. हे श्वास कायमचे बंद होतील. लक्षात ठेवा, मी आतापर्यंत सर्वात जास्त आयुष्यात तुम्हाला मानले, तुमच्यावर प्रेम केलं आणि तुम्ही मला असं दगा देऊन माझ्यापासून दूर जाऊ नका. तेव्हा आता सागराच्या चुकीची जाणीव होते आणि तो मुक्ताला म्हणतो की मग तुमच्या मनात एवढ्या गोष्टी साचलेल्या होत्या, तेव्हाच मला काय नाही बोलल्या? तेव्हा मुक्ता म्हणते संधी मिळाली का? आतापर्यंत फक्त तुम्ही माझ्याशी भांडत आलात, माझ्यावर संशय घेतला. मी तुमच्याशी बोलायला आले की तुम्ही मला टाळत होतात, इग्नोर करत होतात. मग कधी सांगणार आहे मी तुम्हाला ह्या गोष्टी? आणि जाईपर्यंत सुद्धा तुम्ही मला ही गोष्ट कळू दिली नाही की तुम्ही कायमची सिंगापूरला चाललात. मुक्ता खूप रडत असते आणि म्हणते की काय हो, सांगा ना मला खरं, मी तुमच्याशिवाय कशी राहणार आहे? तुम्ही मला सई मिळून आई आई बनवलं. माझं अपराधी पण तुमच्यामुळे दूर झालं. मला इंद्रा, स्वाती यांच्यासारखी माणसं मिळाली आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यामध्ये रुळून गेली आणि तुम्हाला सोडणं खूप कठीण आहे सागर. आयुष्यात मी तुम्हाला सोडून कोणाचाही विचार नाही करू शकत आणि मी कोणाला विसरूही नाही शकत. तेव्हा प्लीज नका ना जाऊ. पण सागर म्हणतो मला जावंच लागेल असं तो म्हणतो आणि मुक्ता खूप रडायला लागते आणि म्हणते की नाही बोलते ना मी, प्लीज माझं ऐकून घ्या. तेव्हा सागर म्हणतो तुम्हाला ना काही कळतच नाही. मी काय म्हणालो घरी? तेव्हा आता तो हसत असतो आणि मुक्ता आता रडतही असते आणि हसतही असते. तिचे आनंदाश्रू असतात की सागर आता फायनली सिंगापूरला जाण्याचं कॅन्सल करून माझ्याबरोबर घरी येतोय. याच्यातच तिला खूप आनंद वाटतो. म्हणून आता ती डिवोर्स पेपर घेते आणि म्हणते मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि मला डिवोर्स नको आहे. मला कायम तुम्ही माझ्यासोबत हवे आहात. तर आता लगेच ते डिवोर्स पेपरचे तुकडे तुकडे करून ती पूर्णपणे सागरच्या अंगावर फेकते आणि येणारे जाणारे माणसं सर्वजण तिथे जमा झालेले असतात. त्यांना आता सागर आणि मुक्ताचं प्रेम पाहून तर खूप आनंद होतो आणि ते लोक सागर मुक्ता एकत्र आल्याबरोबर टाळ्या वाजवू लागतात. तर मुक्ता लगेच म्हणते की मला प्रॉमिस करा, मला सोडून तुम्ही कुठेही जाणार नाहीत. लगेच सागर हा खूप खुश होऊन तिला मिठीतच घेतो. तर पुढे आता असं बघायला मिळतं
इंद्र ही देवाला प्रार्थना करत असते, तर इकडे सावनी इंद्राला पाहून म्हणते की करा करा देवाची पूजा करा, आता मस्त शो चाललाय घरामध्ये. तिकडे ती सागरची बिचारी बायको रडत रडत घरी येईल आणि सागर तर फ्लाईटमध्ये बसून निघूनही गेला असेल. असं म्हणून ती म्हणते की चला मी आता मुक्ता येत नाही तोपर्यंत माझी कामं उरकवून घेते, कारण आल्यावर चांगला शो चालू होणार आहे इथे. असं म्हणून ती पाठ वळवते आणि इतक्या तिकडे सागर आणि मुक्ताची एंट्री होते. त्या दोघांनाही पाहून स्वाती इंद्रा लगेच म्हणतात की अरे तू परत आलास. मग तर आता सावनेला धक्काच बसतो. ती पुन्हा मागे वळते तर सागर आणि मुक्ता एकत्र हातात हात घालून घरामध्ये येत असतात. लगेच सागर येतो आणि लकीला मिठी मारतो. इंद्रा येते आणि इंद्रा म्हणते काय रे पोरा, तू परत आलास. मग सागर म्हणतो की मी नाही जाणार आहे. इंद्रा खूप खुश होते आणि म्हणते काय रे पोरा, कशाला असं तू त्रास देतोस. आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहिती आहे का, तू आम्हाला सोडून जाणार म्हटल्यावर. इकडे सावनी म्हणते काही स्वाभिमान आहे की नाही याला, आला तोंड घेऊन, काय कळतं की नाही. ह्या मुक्ताने काय जादू केली काय माहिती परत. तिकडे स्वाती म्हणते की दादा, अरे तू गेल्यामुळे घर किती सुन्न पडलं होतं माहिती आहे. तू एक दिवस नव्हता तर आम्हाला इतका त्रास झाला. इंद्रा म्हणते हे बघ सागर, याच्यापुढे तू बायको पोरांना घराला सोडून कुठेही जायचं नाही बाहेर. तर पुढे आता इंद्रा म्हणते की मुक्ता, तूच आता याला घेऊन आली ना, याला शिक्षा द्यायला पाहिजे. हे बघ सागर, तू जर आता परत घर सोडून गेला ना, तुझं तंगडच मोडेल. नाही नाही, तुझ्या बायकोला सांगते थांब आता. लगेच आता इकडे मिहिरला पण आनंदच झालेला असतो सागर आलेला पाहून. आणि इंद्रा मुक्ताला म्हणते काय गं पोरी, काय शिक्षा द्यायची आता, तूच ठरव तुझ्या नवऱ्याला काय शिक्षा द्यायची ती. लगेच मुक्ता म्हणते चालेल ना, देते मी शिक्षा. असं म्हणून ती सागरला म्हणते चला उठा बशा काढा माझ्यासमोर. सागर म्हणतो किती, 5 10. मग मुक्ता म्हणते 15. सागर म्हणतो 15च ना. मुक्ता म्हणते नाही 20. सागर म्हणतो बस बस काय करताय, 20 ना, ठीक आहे 20, मी उठाबशा काढतो. आता सागर पहिली उठाबशी काढतो तर मुक्ता म्हणते की प्रत्येक उठाबशी करताना तुम्ही असं म्हणायचं की मी हे घर आणि तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा आता इकडे सावनीचे मात्र डोळेच मोठे होतात की यांचं चाललंय काय. म्हणजे मुक्ता आणि सागर पुन्हा एकत्र आले. काही चिवट बाई आहे ही, शेवटी नवऱ्याला घरी घेऊन आलीच तर. मला आता प्लॅन करावाच लागेल, कारण सागरच्या कपड्याची चावी माझ्याकडे आहे. तेव्हा आता ते पैसे मी चोरणार होती, पण आता काय करू, मला आता जाऊन काहीतरी करावं लागेल. इकडे आता उठाबशा चालू असतात आणि मुक्ता एक एक काउंट करत असते. तर स्वातीसुद्धा त्याला म्हणत असते की जोरात बोल ना दादू, तुझा आवाज नाही येते. मग सागर म्हणतो की मी हे घर आणि तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. असं करत करत त्यांच्या 20 उठाबशा काढून होतात सागरच्या आणि म्हणतो की बास का आता, झालं का, आता किती त्रास देणार आहेत अजून, सांगितलं ना एकदा नाही जाणार मी कोणालाच सोडून घरातून. मग सर्वजण त्याच्यावर खूप हसत असतात. इकडे सावनीच्या मात्र डोक्यात हाच विचार चालू असतो की ते काहीही करून मला सागरचे पैसे चोरायचे आहेत आणि सागरच्या कपाटातली चावी माझ्याकडे असताना मी ते असं गमावणार नाही. तेव्हा आता मी काहीही करून ते पैसे चोरणार. तर पुढे इंद्र म्हणते झालं ना उठाबशा काढून. हे बघ सागर, तुला आत्ताच सांगते, उद्या तुला बाथरूमला जायचं जरी असलं ना तरी मुक्ताची परमिशन घ्यायची काय. तेव्हा आता अजूनच सर्वजण खूप हसतात आणि त्याला आता खूप प्रेशराईज करत असतात मुद्दामूनच, कारण त्याने चुकी केलेली आहे तेव्हा त्याला शिक्षा व्हायला पाहिजे असं सर्वांचं म्हणणं असतं. प्रेक्षकांना पुढे आता सागर रूममध्ये येतो आणि लगेच कपाट उघडतो. कपाटामध्ये त्याने जे मुक्ताने त्याला दिलेलं गिफ्ट असतं ब्रेसलेटचं ते बाहेर काढतो आणि मुक्ताच्या हातामध्ये देतो. आणि लगेच मुक्ताला म्हणतो की मला तुम्ही दिलेलं गिफ्ट खूप आवडलंय, चला घाला माझ्या हातामध्ये. तेव्हा मुक्ता आणि सागर हे प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता मुक्ता त्याला ब्रेसलेट घालते आणि सागर म्हणतो की मला हे गिफ्ट खूप आवडले, मी कायम माझ्या हातामध्ये ठेवेल, तुमची आठवण आहे ती माझ्यासाठी. आणि लगेच सागर तिचा हात पकडतो आणि तिला मिठीमध्ये घेतो. प्रेक्षकांना मुक्ताला आता खूप बरं वाटत असतं की सागर पुन्हा तिचा झालाय. पुढे आता असं बघायला मिळतं, मुक्ता, स्वाती आणि इंद्रा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतात. तेव्हा मुक्ता सांगत असते की तुम्हाला माहिती आहे काल मी सागरला मारलं, ते डिवोर्स पेपर घेतले त्याचे तुकडे तुकडे करून तुमच्या भावाच्या डोक्यावर फेकले, असं स्वातीला म्हणत असते. तेव्हा स्वाती म्हणते वहिनी, तू आमच्या दादूसला मारलं काय गं वहिनी. मग मुक्ता म्हणते त्यांनी कृतीच अशी केली ना. मग स्वाती म्हणते असं भर रस्त्यामध्ये तू दादूला मारलं, दादूसला असं मारलंस तर लोकांनी पाहिलं नाही का. तर मुक्ता म्हणते अख्खी दुनिया होती माझ्यासमोर पण मी नाही घाबरली. तुम्हाला काय वाटलं हो, त्यांनी जेव्हा मला कायम सोडून जाण्याचा जो काही खेळ मांडला होता ना, ते ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मग मला लोक वगैरे काही दिसत नसतात, मी फक्त चुकीची कृती करणाऱ्याला शिक्षा देत असते आणि माझं काम मी केलं आहे. मग स्वाती म्हणते बघ गं मम्मी वहिनी. मग इंद्रा म्हणते ए पोरी, तू बरोबर केलंस, माझा पूर्ण सपोर्ट आहे, चल तुला. कारण सागरचं डोकं फिरलं होतं ना, तेव्हा त्याला लाईनवर आणायला असंच करावं लागतं. काय आहे गं मुक्ता, नवऱ्याला फक्त मिठीत घ्यायचं नसतं, मुठीतही ठेवायचं असतं. कारण त्याला 17 मार्ग असतात ना, तेव्हा बायकोने असं मुठीत ठेवलं ना की तो बरोबर लाईनवर येतो. आणि माझा फुल सपोर्ट आहे, याच्यापुढे सागर चुकला तरी तू त्याला दाबायचं आणि मोठे डोळे करून बघायचं त्याच्याकडे. तेव्हा आता इंद्र आणि स्वाती खूप हसत असतात आणि म्हणतात की मग झाला ना तुमचा प्रॉब्लेम सॉल्व, आता काही राहिलं नाही ना एक दोघांच्या मनात कसले गैरसमज. मग स्वाती म्हणते की तुम्ही आता एकत्र कधी येणार आहात, असं मुक्ताला म्हणते. तेव्हा मुक्ता म्हणते काही काय ताई. मग स्वाती म्हणते अगं जी गोष्ट लग्नाच्या पहिल्या दिवशी व्हायला हवी होती त्याला आता वर्ष होत आलंय, काय चाललंय तुमच्या दोघांचं. तितक्यात आता सागरमधून आवाज देत असतो तर मुक्ता म्हणते की हो आले. मग इंद्रा म्हणते आता माझ्या हो बोलण्याची वाट पाहणार आहेस की काय,
जा लवकर, सागरला तुझी आठवण आली आहे, जा जा असं म्हणून मुक्ता आता रूममध्ये येते तर सागर इकडे तिला विचारत असतो. पुढे आता सागर त्याच्या ते लॉकरची चावी शोधत असतो आणि मुक्ता म्हणते की आता किती पसारा घालून ठेवला हो तुम्ही. सागर, तुम्ही विसरलात का काल मारलं ते? सागर म्हणतो म्हणजे तुम्ही मला आता मारणार आहात का? एकदा चुकलं म्हणून 100 वेळा तेच ऐकू नका. तेव्हा मुक्ता म्हणते डिवोर्स पेपर. सागर म्हणते ती कालची गोष्ट होती आणि परत परत ऐकू नका मला ते, नाहीतर मी काय करेल बघा. मुक्ता म्हणते काय करणार आहात? लगेच सागर तिला जवळ ओढतो आणि तिला मिठीमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आणि मुक्ता खूप लाजत असते. तर आता इथे प्रेक्षकांनो, सागर हा खूप रोमॅन्टिक होऊन मुक्ताकडे पाहत असतो आणि मुक्ता लाजत असते. फायनली आता त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली तेव्हा आता दोघंही एकत्र आलेले दिसत आहेत. प्रेक्षकांनो, हा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की सागर हा खूप वेळ चावी शोधतो त्याच्या लॉकरची, पण त्याला मिळत नाही. म्हणून आता तो हॉलमध्ये येतो आणि सर्वांसमोर विचारत असतो की मुक्ता, माझ्या रूममधून चावी कोणी उचलली? तुम्ही सोडून माझ्या रूममध्ये कोणी नसतं तेव्हा तुम्हाला माहीत आहे का माझ्या लॉकरची चावी? मुक्ता म्हणते मी काय घेऊ तुमच्या लॉकरची चावी, मला काहीच माहिती नाही. तेव्हा सागर म्हणत असतो की अजून कोणी गेलं होतं का माझ्या रूममध्ये? ती चावी कोणाकडे आहे? तेव्हा आता सावनेकडे सागर बघतो. लगेच सावने उठते आणि म्हणते की तू काय माझ्याकडे पाहतोय? तुला माझ्यावर संशय आलाय का? मी काय घेऊ तुझ्या लॉकरची चावी, मला काही माहिती नाही. तेव्हा सागर म्हणतो की चल तुझ्या रूममध्ये, मला झडती घ्यायची. पण सावनी म्हणते की मी कोणाच्या रूमची झडती घेत नाही. कोणाच्या रूममध्ये मी येते का? मग माझ्या रूममध्ये कोणाला यायचा अधिकार नाही आहे. माझ्या रूममध्ये कोणीच येणार नाही. मुक्ता म्हणते काय येणार नाही? जर वस्तू हरवली तर ती शोधायला हवी ना. मग सावनी म्हणते ठीक आहे, माझ्याच रूमची झडती घेणार आहात तर मग सगळ्यांच्याच रूमची झडती घ्या. पुढे आता सावनीची चोरी सागर मुक्ता पकडणार का हेच आपल्याला पाहायचे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा प्रेमाची गोष्ट.